दिनांक 20 जुलै 2026 रोजी दिल्ली येथे जंतर मंतर ते संसद भवन या मार्गावर तेथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोर्चा काढत असताना तेथील विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केलेला आहे। त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी दिनांक 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलेलं आहे। तरी मी उदगीर तालुक्यातील उदगीर शहरातील सर्व व्यापारी, छोटे मोठे व्यापारी असतील या दुकानदार असतील, गाडीवाले असतील, सर्वांनाच मी आवाहन करतो की उद्या दिनांक 23 जुलै 2026 रोजी आपण आपली सर्व दुकानं बंद ठेवून एक दिवस बंद ठेवून वंचित बहुजन आघाडीला सहकार्य करावं या असे आवाहन मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करतो आहे। दिनांक 20/7/26 रोजी दिल्ली येथे जंतर मंतरवर नेट पेपर फुटीच्या प्रकरणासाठी किंवा त्याच्यावर कारवाई करावी पेपर फुटीवर या संदर्भाने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। त्या आंदोलनाचा भाग म्हणून संसदेवर जाऊन ते विद्यार्थी निवेदन देणार होते। त्या दरम्यान त्या पोलिसांनी जंतर मंतरवर जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पोलिसांकरवे अमानुष लाठीचार्ज केला। त्या लाठीचार्जमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी व आंदोलनाला पाठिंबा देणारे लोक हे जखमी झालेले आहेत। या लाठीचार्जाचा निषेध म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्या संदर्भाने त्या आदेशासाठी व त्याचा निषेध म्हणून उद्या दिनांक 23/7/26 रोजी वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे व सोबतच समविचारी पक्ष, मग वेगवेगळे पक्ष संघटना या आहेत, या सर्वांनी मिळून उदगीर बंदची हाक दिलेली आहे। तरी सर्व व्यापारी बांधवांना एक विनंती आहे, उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊन आपापले व्यापार व्यवसाय बंद ठेवून या आव्हानास प्रतिसाद द्यावा व त्याचा निषेध नोंदवावा असे मी जाहीर करतो। दिल्ली येथील सुरू असलेला जो विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे त्यामध्ये जे पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे तो अत्यंत अमानुष पद्धतीचा होता आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींवर खूप अमानुष पद्धतीने हा लाठीचार्ज झालेला आहे। तरी सर्व समाजाला, सर्व सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील किंवा सामाजिक क्षेत्रातील जेवढे कार्यकर्ते असतील, हे प्रत्येक पालकांच्या मुलांच्या भविष्यांचा विचार आहे आणि हा विचार मनात ठेवून प्रत्येकाने ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी जी बंदची हाक दिलेली आहे 23 जुलैला, तर सामान्यातील लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन या बंदला पाठिंबा द्यावा ही मी सर्वांना विनंती करते। जय भीम, जय संविधान। सर्वांना जय भीम। काल परवा दिनांक 20 तारखेला दिल्ली येथे जंतर मंतरवरती जो नेटचा पेपर फुटी प्रकरणी जो मोठा आंदोलन CGPच्या मार्फत, विद्यार्थ्यांच्या मार्फत व त्यांच्या पालकांच्या मार्फत आंदोलन चालू झालं होतं। त्या आंदोलनादरम्यान निवेदन देण्याच्या संदर्भामध्ये इथल्या सरकारने, पोलीस प्रशासनाने अमानुष असा लाठीचार्ज केला व तिथं असंख्य लोक गंभीर झाले, जखमी झाले। त्या संदर्भामध्ये त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लाडके नेते आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्या हाकेला साथ देण्यासाठी सर्व सामाजिक स्तरातील कार्यकर्ते असतील, संघटना असतील व राष्ट्रीय पक्ष असतील यांनी याला फार मोठा प्रतिसाद द्यायचा आहे आणि आपण सर्वांनी हा महाराष्ट्र बंदची हाक सर्वांनी ऐकायची आहे। जय। आदरणीय वंचित बहुजन आघाडी
प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन तर्फे उद्या महाराष्ट्र बंदची आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे. तरी उदगीर शहरातील व ग्रामीणमधील सर्व व्यापारी व येथील सर्व लोकांनी व्यापारी लोकांनी बंदची हक्कला सहकार्य करून दिल्ली येथे जंतर मंतर वरती झालेल्या अमानुष विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झालेल्या निषेधात उद्या महाराष्ट्र बंदची हक्क प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे. तरी सर्व विद्यार्थी व सर्व इथल्या व्यापाऱ्यांनी बंदचं पालन करून सहकार्य करावे ही विनंती. दिल्ली येथे जंतर मंतरवर 20 जुलै 2026 या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला असता त्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे. त्यांच्या निषेधार्थ म्हणून महाराष्ट्र बंदची हाक वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने या ठिकाणी उदगीर शहर बंद करण्याचं आवाहन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी करत आहे. सर्व व्यापारी छोटे मोठे जे लोक आहेत यांनी सहकार्य करून बंदला आम्हाला सहकार्य करावे हे वंचित बहुजन आघाडीतर्फे विनंती करतो. मी उत्तम भारतीय वंचित बहुजन कार्यकर्ता. दिल्ली येथे जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज याच्या निषेधात उद्या उदगीर बंद करण्यात येण्याचे आवाहन श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. तर त्यांना आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा. सर्वसामान्य कॉलेज विद्यार्थ्यांनी या मोर्चामध्ये सहकार्य होऊन बंद करण्यास सहकार्य करावे अशी माझी विनंती आहे.